कमलेशच्या भावाला कॅनडामध्ये ॲडमिशन मिळाली म्हणून तो खुश होता. 2 वर्षाच्या कोर्ससाठी 40 लाख रुपये फी भरली असं कमलेश प्रमोदला सांगत होता. प्रमोदला हे ऐकून आश्चर्य वाटलं. कमलेश, पण एवढी मोठी रक्कम तू कशी जमा केलीस असं प्रमोदने विचारलं. अरे 2020 मध्ये कोविडचा क्रॅश आला तेव्हा मी म्युच्युअल फंडमध्ये 15 लाख रुपये गुंतवले होते. त्याची व्हॅल्यू आता 40 लाख रुपये झाली आहे. मग मी ते सगळे म्युच्युअल फंड विकून भांडवल जमा केलं. आपल्या भावासाठी एवढं तर मी नक्की करू शकतो असं कमलेश म्हणाला. पण तू म्युच्युअल फंड विकण्यापेक्षा त्यावर लोन का नाही घेतलं असं प्रमोदने त्याला विचारलं. कमलेशला त्याच्या भावाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचं होतं, म्हणून त्याने एका झटक्यात म्युच्युअल फंड विकून पैसे जमा केले. कमलेशने ही गुंतवणूक स्वतःच्या रिटायरमेंटसाठी केली होती. ज्या वेळेला पैशाची गरज भासते त्यावेळेला ॲसेट विकून पैसे उभं करणं यामध्ये काहीच चूक नाहीये. मात्र शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करताना रिस्की असतात, तसेच ते विकताना देखील रिस्की असतात. कमलेशने सगळे म्युच्युअल फंड विकले आणि मार्केट आणखी वर गेलं तर त्याला किती नुकसान होईल ते सांगता येत नाही. तसेच एकदा पैसे काढले की त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे कमलेशकडे म्युच्युअल फंडवर लोन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्याला हा पर्याय माहीत नव्हता, त्यामुळे त्याने म्युच्युअल फंड विकण्याची चूक केली. ॲक्सिस म्युच्युअल फंडच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार 48.7% इक्विटी गुंतवणूकदार त्यांचे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ किंवा गुंतवणूक 2 वर्षाच्या आत विकतात. ॲम्फीच्या डेटानुसार 22.2% इक्विटी गुंतवणूकदार 12 ते 24 महिन्यांमध्ये पैसे काढतात, तर 15.6% इक्विटी गुंतवणूकदार असे आहेत जे 6 महिन्यांच्या आत पैसे काढून घेतात आणि साधारण 10.9% इक्विटी ॲसेट्स 6 ते 12 महिन्यांच्या दरम्यान रिडीम केले जातात. हे आकडे 30 जून 2023 पर्यंतचे आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व दुर्लक्षित करून म्युच्युअल फंडमधून पैसे काढणं योग्य मानलं जात नाही. असं केलं तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा लाभ कधीच मिळणार नाही. पैसे काढण्याचे अनेक कारणं असू शकतात, मात्र अशा गरजेच्या वेळेला लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड हा पर्याय तुमच्या फायद्याचा आहे. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडवर लोन घेऊ शकता. म्युच्युअल फंड कर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे. तुम्ही बँक किंवा NBFC कडून हे कर्ज घेऊ शकता. कर्ज घेताना म्युच्युअल फंडवर लीन तयार केलं जातं. यामुळे कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत कर्जदाराला म्युच्युअल फंड युनिट्स विकता येत नाहीत. तसेच कर्जाची परतफेड करता आली नाही तर बँक ते युनिट्स विकून पैसे वसूल करते. कर्जाची परतफेड झाल्यावर हा करार संपतो आणि लीन काढलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडवर किती कर्ज मिळू शकतं. फंडच्या कॅटेगरीनुसार ही रक्कम ठरते. इक्विटी फंडवर मार्केट व्हॅल्यूच्या 50% पर्यंत कर्ज मिळतं, तर डेट फंडवर मार्केट व्हॅल्यूच्या 85% पर्यंत कर्ज मिळतं. काही बँकांनी कर्जासाठी मर्यादा देखील घातली आहे. उदाहरणार्थ SBI इक्विटी म्युच्युअल फंडवर जास्तीत जास्त 20 लाख आणि डेट म्युच्युअल फंडवर जास्तीत जास्त 5 कोटींचं कर्ज देते. साधारण म्युच्युअल फंड लोनसाठी बँका 10 ते 14% व्याज आकारतात. ॲक्सिस बँक ऑनलाईन लोनवर 9.99% व्याज आकारते, तर SBIचा व्याजदर साधारण 11% आहे. कर्जदाराकडे 2 पर्याय असतात. तो एकरकमी कर्ज घेऊन EMIच्या मदतीने कर्जाची परतफेड करू शकतो किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेऊन पाहिजे तेवढी रक्कम वापरू शकतो. ओडी फॅसिलिटी घेतली तर त्याला EMI भरावा लागणार नाही, तर केवळ त्यावरचं व्याजच भरावं लागेल. मग म्युच्युअल फंडवर लोन घ्यावं का ते विकून पैसे जमा करावेत हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात येतो. एक ऐसा पर्टिकुलर इमरजेंसी आपके लाइफ में आ गई, कंटीजेंसी पॉइंट ऑफ व्यू से अगर आपको पैसों की जरूरत पड़ गई तो हम हमेशा सोचते हैं कि म्यूचुअल फंड में हमारा जो पैसा है, हमने जो काफी टाइम से बचा के रखा है उसको हम इस्तेमाल कर ही सकते हैं. बट एक लीन जो ये ऑप्शन है वो भी काफी अच्छा ऑप्शन है. मुझे लगता है कि अगर आपका पैसा आपको फॉर अ शॉर्टर ड्यूरेशन के लिए चाहिए, मान के चलिए आपको पैसे की जरूरत 1 महीने के लिए या 3 महीने के लिए या 6 महीने के लिए, या मान के चलिए ज्यादा से ज्यादा 1 साल पॉइंट ऑफ व्यू से की आपको जरूरत पड़ी है, तो लीन का इस्तेमाल करना काफी अच्छा होगा. क्योंकि वो लीन के इस्तेमाल में आपका पैसा रिडम्पशन नहीं होगा, आपका म्युच्युअल फंड वहां का वहां ही रहेगा. सध्या तुम्हाला पैशाची गरज आहे, पण पुढच्या 6 ते 12 महिन्यात परतफेड करता येईल
याची तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडवर लोन घेऊ शकता. मात्र परतफेड करायला बराच वेळ लागणार असेल तर रिडीम करणं तुमच्या फायद्याचं आहे. तसेच हे फंड तुम्ही किती दिवसांपूर्वी घेतले आहेत, कोणत्या उद्दिष्टासाठी तुम्ही गुंतवणूक केली होती आणि फंड रिडीम केला तर किती कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल याचा विचार केला पाहिजे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षापूर्वी गुंतवणूक केली असेल आणि त्याचं भांडवल 5 पट वाढलं असेल आणि त्याला लाखो रुपयाचा LTCG टॅक्स भरावा लागणार असेल तर त्याने लोन घ्यावं. टॅक्सच्या तुलनेत त्याला बरंच कमी व्याज भरावं लागेल. प्रोसेस काफी स्मूथ होने से और डिजिटाइजेशन पॉइंट ऑफ व्यू से कुछ ना कुछ चार्जेस भी वहाँ पे जुड़े हैं, पर वो चार्जेस भी अगर देखें तो एक वन टाइम चार्जेस होते हैं और अपार्ट फ्रॉम दैट जो भी आपका इंटरेस्ट रेट आपको लगता है, जो भी आपका EMI आएगा, तो मेरे ख्याल से कम मान के चलिए 1000 रुपए से लेकर मैक्सिमम 2000 रुपए आपको वन टाइम फी लग सकती है और उसमें सारे चार्जेस आ गए और अर्ली क्लोजर अगर आप प्री पेमेंट भी करते हैं, प्री क्लोजर भी करते हैं, कुछ अमाउंट भी अगर आपको प्री पेमेंट करना है तो उसके लिए कोई चार्जेस नहीं है. वो काफी अच्छी फ्लेक्सिबिलिटी आपको लीन ऑन म्युच्युअल फंड देता है. पैसे काढण्यापेक्षा म्युच्युअल फंडवर कर्ज घेणं कसं फायद्याचं आहे ते आपण एका उदाहरणाच्या मदतीने जाणून घेऊया. कमलेशच्या गुंतवणुकीचं मूल्य आहे 30 लाख रुपये. त्यावर त्याला 15 लाख रुपये कर्ज मिळेल. त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. युनिट विकून 15 लाख रुपये घ्यायचे किंवा 30 लाखाच्या युनिट्सवर 15 लाखाचं लोन घ्यायचं. त्याने म्युच्युअल फंड विकले तर त्याला 1 लाख रुपये कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल आणि या दरम्यान मार्केट वर्षाला 12% वाढलं तर वर्षाला 1,80,000 प्रमाणे त्याचं 3 वर्षात 5,40,000 रुपयांचं नुकसान होईल. म्हणजेच त्याला एकूण 6,40,000 रुपयाचा फटका बसेल. दुसरा मार्ग म्हणजे तो म्युच्युअल फंडवर लोन घेऊ शकतो. समजा 10% व्याजदराने त्याने कर्ज घेतलं तर वार्षिक 1,50,000 रुपये असं त्याला 3 वर्षात 4.5 लाख रुपये व्याज भरावं लागेल. म्हणजे लोन घेऊन त्याचा 1,90,000 रुपयाचा फायदा झाला. या दरम्यान मार्केट 12% रिटर्न देईल असं आपण गृहीत धरलंय. मात्र मार्केट खाली येऊ शकतं किंवा वर्षाला 12% पेक्षा जास्त रिटर्न देखील देऊ शकतं. त्यानुसार हे कॅल्क्युलेशन बदलतील. लोन घेण्याचा दुसरा फायदा म्हणजे लोन घेतला असेल तर आपल्याला सक्तीने कर्जाची परतफेड करावी लागते. त्यामुळे पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता कमी असते. सिचुएशन आती है और मार्केट में बहुत बड़ी करेक्शन आती है, मान के चलिए 20%, 30%, 30%, 50% तक की वो करेक्शन अगर आती है तो क्या मेरी जो म्यूचुअल फंड पे जो मुझे एलिजिबिलिटी जो लीन अमाउंट मिली है उसको क्या हो सकता है. तो मुझे जितना समझ में आता है कि पहले से ही वो आपको पूरी अमाउंट तो नहीं दे रहे हैं, वो कुछ एक अमाउंट ऑफ मार्जिन लेकर चल रहे हैं. पहले से ही काफी उन्होंने बफर क्रिएट करके रखा है, सेफ्टी मार्जिन ऑफ सेफ्टी बना के रखी है. तो मुझे नहीं लगता है कि कोई ऐसी दिक्कत आएगी इसमें. बट अगर आ भी जाती है तो शायद से वो पूरा जो आपका लीन है वो शायद से स्क्वायर ऑफ कर देंगे और या तो आपको वो कह सकते हैं कि आप प्रीपेमेंट कर दीजिए अमाउंट इस तरफ में से. तो ये ऐसे मामले में हो सकता है. बट मार्जिन ऑफ सेफ्टी पहले से ही लिया हुआ है, शायद से वो चक्कर या वो दिक्कत आएगी नहीं. मात्र इक्विटी म्युच्युअल फंडवर लोन घेत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही लोन घेतलं आणि मार्केट खाली आलं तर बँक प्रीपेमेंटसाठी मागणी करू शकते. त्यामुळे बँकेने 50% लिमिट दिला असेल तरी पूर्ण लिमिट वापरू नका. शक्यतो 30 ते 35% लिमिट वापरलं तर तुम्हाला हे टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही. कमलेशप्रमाणे जर तुम्हाला थोड्या काळासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडवर लोन घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या स्कीम्सवर कर्ज मिळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जे फंड आहेत त्यावर बँक कर्ज देते का ते तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर चेक करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओडी फॅसिलिटीचा आपल्याकडून गैरवापर देखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला खरंच पैशाची गरज असेल तरच लिमिट वापरलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंडसाठी बँका प्रोसेसिंग फी आणि इतर कोणते शुल्क आकारतात याची व्यवस्थित माहिती घ्या आणि तुमचं काम झालं की लवकरात लवकर कर्जाची परतफेड करून टाका.